या गोपाळजी या. नमस्कार. नमस्ते. अरे काम जोरात चाललंय की. हो. दादा कुठे तुमचा? अहो तो केव्हाच गेलाय मुंबईला. बसा ना, मी पाणी आणते. बसा. बोला. अहो काय नाही, इकडनं चालू होतं, म्हणलं भेटून जावं. जोरात चाललंय बरं का काम. खरं तर आता मार्केटमधून इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय ना, ते बघून मला खूप एनर्जी येते. हा, दिसती पण तुमच्या चेहऱ्यावर. तुम्हाला एक सांगू का, बाई सगळ्यात सुंदर कावा दिसते सांगा? हसल्यावर, खुश असल्यावर. अजिबात नाही. मग कधी? तिचं कर्तृत्व तिच्या डोळ्यातनं आणि चेहऱ्यावर तुमचा उजळतं ना, तवा. जसं आता तुमच्या चेहऱ्यावरच उजळले. तुमच्या दादाच्या बी चेहऱ्यावर असतो बरं कधी कधी. हा, तर कदाचित तो पोलीस असेल म्हणून असेल. मला काल कळलं पोलीस आहे, नाहीतरी इतके दिवस मी सफाई कर्मचारी. अहो तसाच करतो तो. सगळ्यांना सांगतो की मी सफाई कामगार आहे, म्हणजे समाजातली घाण साफ करणारा. त्याला फार राग आहे क्रिमिनल्स बद्दल. एस्पेशली जे लोक बायकांना त्रास देतात ना, त्यांच्याबद्दल फार चिड आहे. नेहमी म्हणत असतो की अशा लोकांना समाजातून साफ करणार. साफ? आपल्या गावात काय साफ करायला आलेत? काय कुठल्या सिक्रेट मिशन वर आहे का? नाही हो, कसलं सिक्रेट मिशन. तो खरं तर आता सस्पेंडेड आहे. नोकरीवर फार काळ टिकत नाही तो. आणि काय सिक्रेट मिशन वगैरे नाहीये. माझ्या काळजीपोटी आलाय माझ्या मागे मागे इथे. सस्पेंडेड म्हणजे म्हणजे आता गावातच राहणार का किती दिवस? काय इकडे कसं? नाही म्हणजे मला काही आयडिया नाही, कारण तो कधी कुठे कशासाठी जाईल, काय करेल, काहीच भरोसा नसतो. त्यालाच ठाऊक सगळं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? तुमचे बंधू जरा विचित्रच वागतात बरं का. माहितीये मला. अहो लहानपणापासून असा वागतो तो. फार राग आहे ना त्याला गुन्हेगारांबद्दल. असा फोडतो ना एकेकाला, ते गुन्हेगार आयुष्यभर लक्षात ठेवत असतील. होय. मग डिपार्टमेंट काय म्हणत नाही का त्यांना? अहो सांगून सांगून कंटाळलेत त्याला. जाऊ द्या, मी दादाबद्दल बोलत बसले ना, मला पूर्ण दिवस पुरणार नाही.